आषाढी वारी निमित्तानं पंढरपूर शहर आणि 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर चंद्रभागा स्नानालाही बंदी घालण्यात आली आहे। सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली। 17 ते 25 जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचे आदेश काढले, तर 19 ते 25 जुलै दरम्यान कुणालाही दर्शन घेता येणार नाही। आषाढी वारी महापूजेसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। 17च्या दुपारी 2 वाजल्यापासून ते 25च्या दुपारी 4 वाजेपर्यंतच्या संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने चंद्रभागा स्नानावरती निर्बंध लादण्यात आलेले आहेत। त्यासाठी आपण योग्य ती बॅरिकेटिंग आणि बंदोबस्त नेमत आहोत। या बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे दुसरीकडे सांगली जिल्ह्यातल्या मिरजेतल्या व्यापाऱ्यांनीही आता दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष निर्माण झालाय। जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे। मिरजेतल्या व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। कोरोनाची साखळी तोडायचीच असेल तर दूध, दवाखाने, मेडिकल वगळून सर्व आस्थापना 10 दिवस बंद ठेवा, नाहीतर सरसकट सर्व दुकानं खुली ठेवा, अशी मागणी या आंदोलक व्यापाऱ्यांनी केली आहे। मुंबई महापालिकेनं अतिधोकादायक इमारतींची घोषणा करूनही घरं रिकामी न करणाऱ्या इमारतींवरती आता मुंबई महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे। गेल्या 3 महिन्यात 154 इमारतींचं वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्यात आलंय। दरम्यान पालिकेनं आतापर्यंत 148 धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत। पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडत असतात आणि त्यामुळे ही कारवाई केली जाते। आता आरटीओ कडून डुप्लिकेट लायसन्स आणि लायसन्स नूतनीकरण सेवा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहे। या 2 सेवांची कागदपत्र पडताळणी आणि अर्जासाठी सध्या आरटीओत जावं लागतं। हा खटाटोप वाचवण्यासाठी आधार कार्ड लिंक करून त्याची पडताळणी ही ऑनलाईनच होणार आहे। या सेवेवरती परिवहन विभाग आणि नॅशनल इन्फॉर्मेट्रिक सेंटरकडून काम सुरू आहे। मुंबईतला वर्सोवा विरार सागरी सेतू रखडण्याची शक्यता आहे। सल्लागाराचं निश्चित होत नसल्यानं हा आराखडा रखडलाय, त्यामुळे प्रकल्पाला बराच उशीर होणार आहे। MSRDCच्या निविदेला प्रतिसादच मिळत नाहीये, त्यामुळे निविदेला 1 महिन्याची मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे। समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। MSRDCनं मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला वेग दिलाय। 701 किलोमीटरचा प्रवास 8 तासात त्यामुळे होणार आहे। या महामार्गावरती 24 टोल नाके असणार आहेत। दरम्यान शिर्डी ते नागपूर हा पहिला टप्पा 520 किलोमीटरचा येत्या नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचे प्रयत्न आहेत। टोल नाके बांधण्याचं कामही वेगानं सुरू आहे। बातमी मागची बातमी म्हणजे